ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण नेहमी हे ऐकलेलं आहे, नेहमी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माणसाला परमेश्वर आशीर्वादित करत असतो. हार्डवर्क नेव्हर गोज इन वेन. म्हणजे जी व्यक्ती नेहमी विश्वास ठेवून, आशेचं किरण मनामध्ये ठेवून प्रयत्न करत राहते, आलेल्या अपयशाने भिवून जात नाही, तर पुढचा विचार करून प्रत्येक पाऊल विश्वासाने टाकत राहते, त्या व्यक्तीच्या पदरामध्ये यश मात्र परमेश्वर नक्कीच देत असतो. हे आपलं बायबल सांगत आहे की हार्डवर्क केलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने जात नसतो. परंतु जी व्यक्ती अपयशाला कंटाळून मागे फिरते, जी व्यक्ती आपल्या मनामध्ये शंका आणते किंवा अविश्वास दाखवत असते, निराशा दाखवत असते, ती व्यक्ती मात्र खाली हाताने जात असते. आज परत एकदा याचं सत्य आणि सुंदर असं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. जिथे एका रस्त्याच्या कडेला एक जन्मापासूनच आंधळा असलेला व्यक्ती बार्थिमेउस बसलेला होता, की त्याने केवळ आणि केवळ प्रभू येशू विषयी ऐकलेलं होतं, परंतु कधीच त्याच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताची भेट झाली नव्हती. कितीतरी वेळा त्यांनी प्रयत्न केला असेल त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सावली घेण्यासाठी, कितीतरी वेळा त्याने प्रयत्न केला असेल त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाताचा स्पर्शाचा अनुभव घेण्यासाठी, मात्र तो योगायोग त्याच्या जीवनामध्ये कधीच आला नव्हता. परंतु आज मात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सावलीला किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाला स्पर्श करण्याचा अनुभव संधी त्या बार्थिमेउसला मिळते. जेव्हा त्याला कळते की त्याच्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त जात आहे, शिष्यासह जात आहे, जेव्हा ती कुजबूज त्याच्या कानावरती पडते, तेव्हा तो मोठ्याने ओरडतो. हे ओरडणं हे केवळ जाणून बुजून नव्हतं, तर हे ओरडणं हे विश्वासाचं होतं. ही हाक विश्वासाची होती. जे अनेक वर्ष अश्रू त्याने तसेच डांबून ठेवलेले होते, जे आपले इमोशन्स त्याने जे दाबून ठेवते, त्या इमोशनला अचानक भरारी येत आहे आणि ते पूर्णपणे आपल्या मनातून मुखाद्वारे त्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहे आणि मोठ्याने ओरडून तो प्रभू येशूला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर, माझ्यावरती दया कर. म्हणजेच आपण परमेश्वराला आपलं सर्वस्व अर्पण करत असतो. जेव्हा आपण परमेश्वर सांगत असतो की मी पापी आहे, माझ्यावरती दया कर, माझ्याकडे प्रेमाने पहा, माझ्याकडे दयेने पहा, याचा अर्थ असाच की माझं सर्वस्व मी तुला अर्पण करत आहे. आणि ज्या वेळेला हा आंधळा व्यक्ती बार्थिमेउस मोठ्याने ओरडून म्हणत आहे की नाझरेतकर येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जणू हातामध्ये आपलं आयुष्य तर समर्पित करत आहे. तो कधीच प्रथम सांगत नाही की मला शुद्ध कर, पण माझ्यावरती दया कर. आणि मग पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की तुझी काय इच्छा आहे, आणि ती इच्छा तो व्यक्त करतो की मला पाहावेसं वाटते. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. आजूबाजूला असलेला जमाव मात्र त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाच्या मनामध्ये त्या बार्थिमेउस विषयी थोडंसं देखील आपुलकी दिसत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीविषयी आपुलकी दिसत आहे. केवळ आणि केवळ त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे इतकी वर्ष त्यांच्याजवळ जो संयम होता, त्या संयमाला आज जणू काही फळ मिळालेलं होतं, त्याच्या प्रयत्नाला फळ मिळालेलं होतं आणि आंधळ्या व्यक्तीला नवीन दृष्टी मिळालेली होती. त्याच्यानंतर परमेश्वराकडे एक सुंदर गिफ्ट मिळाल्यानंतर हा बार्थिमेउस लपून बसत नाही, गावात पळून जात नाही, गावाकडे जात नाही, आपल्या नातेवाईकडे जात नाही, तर थेट प्रभू येशूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. इट इज अ कॉल साइन ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणजेच आपलं आभार व्यक्त करणे. कशाद्वारे? तर प्रभूचा पाठलाग करून, त्याच्या वचनावरती मननचिंतन करून, त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करून. आणि हा आंधळा व्यक्ती ज्याला दृष्टी मिळालेली होती, तो प्रभू येशूच्या मागे जात आहे आणि आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे. खरोखरच आज हा आंधळा व्यक्ती आपल्याला एक सुंदर अशी गोष्ट सांगत आहे किंवा एक धडा शिकवत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये संयम बाळगायला हवा, विश्वास ठेवायला हवा, प्रयत्न करायला हवा आणि आपलं जीवन प्रभू येशूच्या हातात समर्पित करायला हवं.
तेव्हाच कुठे आपल्या प्रयत्नाला फळ मिळणार आहे. त्या बार्थ्यूसप्रमाणे आपल्यामधील आंतरिक ब्लाइंडनेस किंवा आंतरिक अंधत्व दूर करण्यासाठी परमेश्वराकडून आज आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.